पाचवा राऊंड हा असा करायचा आहे आपल्याला. 3 गुलाबी, 3 गोल्डनचे, परत पूर्ण गुलाबी, परत 3 गुलाबी, 3 गोल्डनचे, परत पूर्ण गोल्डन, अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तो इथं पाहून घ्या तुम्ही. आता मी इथं 3 गुलाबी आणि 3 गोल्डनचे घेते. हे पहा, हा गुलाबी एक खाली आधी एक होता, हे 2 घेतले मी गुलाबी, परत 2 गोल्डनचे घेतले आणि 1 गोल्डनचा इथं आधीच आहे. असा हा पूर्ण करते मी. अशा प्रकारे गोल्डनच्या बाजूने 3 गोल्डनचे घातले, गुलाबाच्या बाजूने 3 गुलाबी, असं करून हे 6च आपण कंप्लीट केलेले आहे. आता पुढचं पण असंच करायचं आहे आपल्याला, पण इथे पूर्ण गुलाबी मणी वापरायचे. हे पहा, हे 3 गुलाबी आहेत आधीच, तर आता आपण 3 गुलाबी टाकू आणखी. हा झाला इकडच्या बाजूचा हा मधला आणि इथला. आता जसा सेम इथं आला आहे तसंच या बाजूने येणार. या बाजूने येणार गुलाबी 3 आणि या गोल्डनच्या बाजूने येणार गोल्डनचे 3 मोती. तर इथं आणखीन आपण मोती टाकते मी गोल्डनचे 2. हे पहा, गोल्डनचे 2 आणि गुलाबी 1 टाकला. असा हा षटकोन कंप्लीट होतो इथं. आता परत आली आपली कॉर्नरची बाजू. तर या कॉर्नरवर खालचा फक्त एकच मोती आपल्याला इथं वापरायचा आहे आणि बाजूने असे 5 आले पाहिजे. तर एक आहे, तर आणखी आपण आता इथं 4 टाकू. आता इथं या 2 मोत्यातून आपण काढून घ्यायचं आहे आणि सेम जसं इकडं बनवलं होतं तसंच इकडं बनवायचं आहे. म्हणजे इथं पण या बाजूने गोल्डनचे 3 यायला पाहिजेत आणि गुलाबी 3 यायला पाहिजे. तर मग आपल्याला इथं गुलाबी 1 आहे तर 2 गुलाबी टाकावं लागतील आणि गोल्डनचे 2 आहेत तर इथं 1 गोल्डनचं टाकावं लागेल. परत या 2 मोत्यातून काढते मी गुलाबी. आता हे गुलाबी पूर्ण जसं हे बनवलं होतं तसं इथं बनवायचं आहे. तर हे 3 मोती आहेत तर आता 3 गुलाबी टाकते मी. आणि परत इथं आता आपण आलो तुला गोल्डन मण्याजवळ. तर आता
या बाजूने आपल्याला 3 गोल्डन आणि इकडे 3 गुलाबी करायचे. तर एक आहे तर 2 गोल्डनचे, इकडे गुलाबी 2 आहे तर 1 गुलाबी, असे 3 मणी टाकायचे. गोल्डनचे 2 आणि गुलाबी 1. आता परत आलो होतो आपण कॉर्नरवर. तर इथे हा खालचा एकच वापरायचा आहे आणि बाजूने आपल्याला 5 आले पाहिजे. तर एक आहे तर इथं 4 गोल्डनचे टाकून असा पूर्ण षटकोन हा गोल्डन कलरचा करायचा आहे. पोहून घ्या, हे असं पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला. या इथे आपण 6वं सर्कल करायला सुरुवात केलेली आहे. तर इथे आपण आधी गुलाबी 3 आणि गोल्डनचा 1 घातला आहे. अशा प्रकारे इथे आपण एक षटकोन तयार करून घेऊ. हे आता आपल्याला गुलाबी 3 टाकायचे आहेत परत. आता हे सुद्धा षटकोन आपल्याला गुलाबी मणीनेच कंप्लीट करायचं आहे. आता या इथे गोल्डनचा 1 टाकायचा आणि गुलाबी 2 टाकायचे. आता आलोय आपण कॉर्नरवर. तर इथं खालचा फक्त 1 मोती आपण वापरणार आहे आणि इथे गोल्डनचा 1 आणि गुलाबी 3 टाकायचे. आता त्या बाजूचं षटकोन आपल्याला तयार करायचं इकडचं. तर इथं गोल्डनचे 3 आहेत तर फक्त आता गुलाबी 3 टाकायचे. आता इथं गुलाबी 2 आहेत आणि हा 1 आहे तर आता 3 गुलाबी टाकू. आणखीन एकदा लक्षात घ्या,
हा आपला 6वा सर्कल चालू आहे. तर 6व्या सर्कलमध्ये कॉर्नरला गोल्डनचे 3 आणि गुलाबी 3 असं कॉर्नरवर करायचं आहे. त्याच्या बाजूचं या बाजूनी गोल्डन 3, या बाजूनी गुलाबी 3 हे दुसरं. तिसरं जे आहे ते पूर्ण गुलाबी 6चं. चौथं जे आहे ते पूर्ण गुलाबी 6चं आणि ह्या बाजूचं गोल्डन 3 आणि गुलाबी 3 आणि इथे या परत असे ह्या बाजून जे बनवलं होतं गोल्डनचे 3 आणि गुलाबी 3 करून असं हे पूर्ण बनवायचं आहे. हे तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे पूर्ण मी 6वं सर्कल पूर्ण करून घेते. अशा प्रकारे आपलं हे 6वं सर्कल कंप्लीट झालेलं आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगते. कॉर्नरचे आहेत गोल्डनचे 3 मोती, गुलाबी 3 मोती, त्यानंतर बाजूने इकडच्या बाजूने गोल्डनचे 3 मोती, इकडे गुलाबी 3 मोती, त्यानंतर 2 हे जे आहेत ते पूर्ण गुलाबी येणार. त्यानंतर इथे गोल्डनचे 3, गुलाबी 3, वरचं कॉर्नरचं खालच्या बाजूने गोल्डन 3, वरच्या बाजूने गुलाबी 3. अशाप्रमाणे आपलं हे पूर्ण सर्कल 6वं कंप्लीट झालेलं आहे. आता शेवटचं आपण बघूया. तर त्यासाठी खालच्या बाजूने वर सुई काढताना कशी काढायची ते तुम्हाला सांगते. अशी सुई काढायची वरती. अशी म्हणजे षटकोनाच्या मध्यभागातून सुई काढायची. म्हणजे हे खालचं जे षटकोन आहे त्याच्यावरती षटकोन नाही आलं पाहिजे, तर त्याच्या बाजूनी षटकोन आलं पाहिजे. 2 षटकोनाच्या मध्ये वरती तिसरं षटकोन बसलं पाहिजे. एकावर एक षटकोन नाही आहेत. तर खालची जे एक षटकोन असतो त्याच्यावरती हे असं दुसरं षटकोन बसतं. म्हणून या षटकोनाच्या हे षटकोन आहे त्याच्यामधून मी इथं सुई काढलेली बघा. हे षटकोन आहे तर इथून नाही काढली, इथं काढली आणि इथं आता ह्या 2 षटकोनाच्या वरती या मध्यभागी इथं आपल्याला षटकोन बनवायचं आहे. तर हे शेवटचं जे षटकोन आहे हे आपल्याला पांढऱ्या मण्याने बनवायचं. तर इथे आपण सुरुवातीला पांढरे 4 मोती वापरू. आता हे इथे खालची गुलाबी 2 आहेत, हे पांढऱ्या बाजूचं आहे, तर इथं पांढरे 3 मोती टाकावं लागतात. आता इथे पण आपल्याला पांढरे 3 मोती टाकावं लागतात. इथे पण आपल्याला पांढरे 3 मोती टाकायचे आहेत. परत 3 मोती टाकते पांढरे. आणि आला आता आपलं परत कॉर्नर. तर इथे खालचा आपण 1 आहे आणि इथं 1 आहे म्हणून इथं 4 मोती टाकायचे आहेत.
अशीच पूर्ण ही बाजू मी कंप्लीट करून घेणार आहे. तर लक्षात ठेवा, ही जेव्हा आपण मधल्या बाजू षटकोन बनवतो ना, त्यावेळेस आपल्याला फक्त 3 मोती टाकायचे असतात. जेव्हा खालून वर येतो त्यावेळेस फक्त पहिल्यांदा आपल्याला 4 मोती टाकावे लागतात. त्यानंतर प्रत्येक मधल्या बाजूमध्ये आपल्याला 3 मोतीच टाकावे लागतात आणि जेव्हा कॉर्नर येतो त्यावेळेस आपल्याला 4 मोती टाकावे लागतात. हे तिसऱ्या पायरीपासूनच इथं असं सुरू होतं बघा, की मधल्या बाजूमध्ये प्रत्येक वेळेस 3 मोती आणि कॉर्नरवर 4 मोती. हे तुम्ही अगदी शेवटपर्यंत लक्षात ठेवा, म्हणजे कुठेही तुमचं मनी कमी जास्त होणार नाही. अशा प्रकारे मी हा पूर्ण षटकोन तयार करून घेते. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही मोत्याची रांगोळी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.